या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। महायुतीमधला वाद अमित शहांच्या दरबारी। वादग्रस्त मंत्र्यांबाबत शिंदे आणि अमित शहांमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा। महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, शिंदेंची भावना। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींसोबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची सहकुटुंब भेट। त्यांच्यासोबत चांगली चर्चा झाली, मनमोकळी चर्चा झाली। ऑपरेशन सिंदूर शिष्टमंडळ याबद्दल चर्चा झाल्याची माहिती। कुणासोबत युती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याची शिंदेंची प्रतिक्रिया। महायुती विकासावर काम करत असते असं म्हणत विरोधकांना टोला। दिल्लीमध्ये खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट। मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात चर्चा झाल्याची तटकरेंची माहिती। तर रायगड पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर बोलण्यास मात्र नकार। दिल्लीतील नेत्यांना भेटण्यात गैर काय? राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारताविरोधात गरळ ओकतात, ते राऊतांना दिसत नाही। राऊतांच्या टीकेला मंत्री दादा भुसे यांचं उत्तर। आपल्या पक्षात मतभेद होऊ शकतात, पण मनभेद होता कामा नयेत। मागाठाण्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्या प्रकारचं काम करून घ्यायचं आहे, भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। दिल्लीत कुठल्याही मोठ्या घडामोडी घडणार नाहीत। एकनाथ शिंदेंच्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे संसद भवनातील पक्षाच्या कार्यालयाला देखील भेट देणार। उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। ठाकरे आज इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील हजेरी लावणार। दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठी देखील जाणार। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये सहकुटुंब संजय राऊतांच्या निवासस्थानी मुक्कामी। शरद पवारांची देखील उद्धव ठाकरे यांनी सदिच्छा भेट घेतली। तर इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर गांधी कुटुंबियांसोबत स्नेहभोजन होणार। ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पाऊल। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी सेना एकत्र। 18 ऑगस्टला निवडणूक होणार। लोक नावावर नाही तर कामावर मतं देतात, घरी बसणाऱ्यांना घरीच बसवतील। ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला। महानगरपालिकेच्या निवडणुका 2026 मध्ये होण्याची शक्यता। जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती। नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरनंतर होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घ्या। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। भाजपच्या कुणाच्या सांगण्यावरून प्रभाग रचना बदलली जात आहे का? प्रशांत जगताप यांचा महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप। प्रभाग रचना कुणाच्या सांगण्यावरून दुरुस्त केली तर घेराव घालणार, प्रशांत जगताप यांचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। पंकजा मुंडेंचे समर्थक बाबरी मुंडे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। आमदार धनंजय मुंडेंना डावलून हा पक्षप्रवेश होत असून धनंजय मुंडे उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष। उपमुख्यमंत्री तसंच बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून कंकालेश्वर मंदिरामध्ये सकाळी दादांकडून मंदिर परिसराची पाहणी। अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडेंची गैरहजेरी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक संपन्न। आढावा बैठकीला स्थानिक आमदार धनंजय मुंडेंची मात्र गैरहजेरी। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर। अजित पवार बीड दौऱ्यावर येत असल्यानं शासकीय विश्रामगृह चकाचक। शासकीय विश्रामगृहातील धुळखात पडलेलं साहित्य देखील बदललं। महादेव मुंडे हत्येशी आकाच्या दुसऱ्या मुलाचा संबंध। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांचा आरोप। गोट्यागीतेसारख्या आरोपीला अटक करा, सुरेश धस यांची मागणी। बीडच्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील रस्त्यांवर घाणीचं साम्राज्य। अजित पवारांच्या ताफ्याचा रस्ता बदलला। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ, कचऱ्याचे ढीग उजळण्याचं काम सुरू। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये कबूतरखान्याशी संबंधित रिट याचिकेवर सुनावणी। सकाळी 10:30 वाजता सुनावणी पार पडणार। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास कोर्टात देखील जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबूतरखाना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश। कबुतरांचा राजकीय विषय होऊ शकत नाही। लोकांच्या भावना, लोकांचं आरोग्य महत्त्वाचं। आरोग्याच्या दृष्टीने विचार करत मुख्यमंत्री निर्णय घेतील। मुंबईतील कबूतरखान्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया।
वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा. तर माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापुरात आणणार. माधुरीसाठी नांदणी परिसरामध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करू. अंबानींच्या वनतारा प्रशासनाचं आवाहन. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आज मुंबईत बैठक. नांदणी मठाचे वकील, वनताराचे वकील आणि विधी न्याय विभागाची संयुक्त बैठक होणार. गोव्यामध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार. महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी नेते उपस्थित राहण्याची शक्यता. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. पनवेलच्या पळसपे फाट्यापासून रत्नागिरीपर्यंत पाहणी दौरा असणार. 15 वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम रखडलेलंच. केवळ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच नेत्यांना जाब. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अनेकांना मदतीचा हात. पुणे जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत जवळपास 6,395 जणांना लाभ. पुण्यामध्ये 55 कोटी रुपये वितरित. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारतातील टॅरिफ वाढवलं. 8 दिवसांच्या आत ट्रम्प यांच्याकडून आणखी 25% टॅरिफची वाढ. भारतावर आता एकूण 50% व्यावसायिक कर. अमेरिकेनं लादलेलं टॅरिफ चुकीचं. भारताचं हित जोपासण्यासाठी सरकारचं पाऊल उचलणार. 140 कोटी रुपये भारतीयांच्या गरजांसाठी तेलाची आयात करतो. अमेरिकेकडून टॅरिफ लादल्यानंतर भारत सरकारचं उत्तर. डोनाल्ड ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावणं हे आर्थिक ब्लॅकमेलिंग. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या अतिरिक्त टॅरिफवर राहुल गांधी यांचं ट्विट करत प्रतिक्रिया. ट्रम्प यांना केंद्रातील मंत्री का उत्तर देत नाहीत? मोदी नाही तर इतर मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावण्यावरून आदित्य ठाकरे यांची टीका. पंतप्रधान मोदी चीन आणि जपान दौऱ्यावर जाणार. 31 ऑगस्टला नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर. चीन दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी जपान दौरा करणार. पालिका आयुक्तांच्या बंगल्यामधून महागड्या वस्तू गायब झाल्याचं प्रकरण. पुणे पालिका आयुक्तांविरोधात मनसेचं आंदोलन. महापालिकेच्या शहर अभियंत्यांना आयुक्तांकडून चौकशीचे आदेश. मनसेच्या आंदोलनानंतर पुणे महापालिका आयुक्तालयामध्ये आज कामबंद आंदोलन. महानगरपालिका आयुक्तालयातील कर्मचारी अधिकारी आज कामबंद आंदोलन करणार. मराठीसह सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं देखील बंधनकारक. निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा इशारा. चंद्रशेखर बावनकुळे आजपासून 2 दिवस धाराशिव दौऱ्यावर. बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार. एवढी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग देखील आता मोकळा होण्याची शक्यता. आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय बंदर महाविकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. सोनोवाल यांचा सकारात्मक प्रतिसाद. शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे. गावितांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद विकोपाला. पाडवींनी शासनाच्या योजनांचा लाभ घेतल्याचा देखील आरोप. खालिद का शिवाजी चित्रपटाचं प्रदर्शन थांबवा. खालिद का शिवाजी या चित्रपटासंदर्भात राज्य सरकारचं केंद्र सरकारला पत्र. फडणवीस आणि शिंदेंच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून सुप्त संघर्ष. एका पदासाठी नगरविकास आणि सामान्य प्रशासन खात्याकडून 2 वेगवेगळ्या लोकांच्या नियुक्त्या. अश्विनी जोशी यांच्याकडे बेस्टचा अतिरिक्त कार्यभार देणार होतो, पण तो आशिष शर्मांकडे सोपवला गेलाय. नगरविकास खात्याचं स्पष्टीकरण. अश्विनी जोशींकडे बेस्टचा अतिरिक्त कार्यभार देणार, मात्र बेस्टचा अतिरिक्त कारभार आशिष शर्मा यांच्याकडे सोपवला. बेस्टचा अतिरिक्त कारभार पदावरून नगरविकास विभागाचं स्पष्टीकरण. शिंदे आणि फडणवीसांच्या इगो वॉरमुळे राज्याचं नुकसान. बेस्ट प्रशासक नेमणुकीच्या वादावरून आदित्य ठाकरे यांची टीका. 1 पद 2 आदेश 2 नेते हे डबल इंजिन सरकार की डबल गँगवॉर. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा ट्विट. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून गँगवॉर सुरू असल्याचा सपकाळ यांचा आरोप. आधी भाजपा प्रवक्त्या, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश. आरती साठे यांच्या नेमणुकीनंतर वाद. जनतेला न्याय कसा मिळणार? आमदार रोहित पवार यांचा सवाल. रोहित पवार कुणाचीही नियुक्ती थांबवू शकत नाहीत. शरद पवार संबंधित प्रकरणावरून रोहित पवारांना सुनावणार का? वकील गुणरत्न सदावर्ते यांचा रोहित पवार यांच्यावर टीका करताना शरद पवार यांना सवाल. आरती साठे यांनी 2024ला राजीनामा दिल्याचं भाजप सांगते.
2024ला राजीनामा दिला म्हणजे त्यांचे विचार बदलले का? न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात येत असेल तर दुर्दैवी. भारती साठे यांच्या नियुक्तीवरून शशिकांत शिंदे यांचा सवाल. नागपूरमध्ये एकाच कुटुंबात 3 ते 4 जणांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असणाऱ्यांचे अर्ज बाद होणार. मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून योजनेतून बाद केलं जाणार. रत्नागिरीमध्ये अर्ज पडताळणीचा 50,700 लाडक्या बहिणींना फटका. अर्ज बाद झाल्यानं महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा नाही. जिल्ह्यातून 4,24,000 महिलांचा अर्ज. नवी मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांचा उपनेतेपदाचा राजीनामा. मोरेंनी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्यावर खापर फोडलं. शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर नाराजी व्यक्त. आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. मुंबईतील डॉकयार्ड, शेवडीमधील बीपीटी या विषयांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात भेट घेतल्याची सुळे यांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी प्रवीण दरेकर यांची देखील भेट घेतली. संत्रा प्रक्रिया उद्योगासंदर्भात बच्चू कडूंनी दरेकरांची भेट घेतली. पुणे पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकरांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. महिला आयोगाला मिळालेल्या तक्रारीनुसार पुणे पोलिसांचा तपास सुरू. पुणे पोलिसांकडून मानवी तस्करीच्या अनुषंगानं तपास सुरू. कोथरूड मारहाण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं. श्वेता पाटील यांची फेसबुक लाईव्ह करत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी. कोथरूड आणि संभाजीनगरच्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी. यवत हिंसाचार प्रकरणामधील 19 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पोलिसांकडून न्यायालयाला आरोपींची 2 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी. नागपूरमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण. शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर कळुसे, रोहिणी कुंभार यांची आज पोलीस कोठडी संपणार. दोघांनाही कोर्टात हजर केलं जाणार. पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता. बर्ड्स कॅन फ्लाय ही एकच कविता. पालकांमध्ये संभ्रम. बर्ड्स कॅन फ्लाय या कवितेबद्दल आज मला माहिती मिळाली. याची खातरजमा करून संवाद साधणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. मंत्री शंभूराज देसाईंची उत्तराखंडच्या पर्यटन मंत्रालयासोबत चर्चा. महाराष्ट्रातील काही पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले. या संदर्भात उत्तराखंडाच्या पर्यटन विभागाची शंभूराज देसाई यांची चर्चा. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत अतुल सावे यांनी संवाद साधला. व्हिडिओ कॉलद्वारे मंत्री अतुल सावे यांनी संपर्क साधला. छत्रपती संभाजीनगरमधील 18 तर नांदेडमधील 11 नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले. उत्तराखंडमध्ये पुणे जिल्ह्यामधील 24 पर्यटक अडकले. पुण्यामधील सर्वच पर्यटक सुखरूप असल्याची माहिती. अवसरीमधील 22 आणि मंचरमधील 2 पर्यटक उत्तराखंडमध्ये गेले. राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार. हवामान खात्यानं अंदाज वर्तवला. पुढील 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. पुढील 3 दिवसामध्ये कोकणात पावसाची शक्यता. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात. मुंबई शहर आणि परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी. 7 दिवसाच्या विश्रांतीनंतर वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा. पावसामुळे वातावरणात गारवा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आरोपींना मदत करणाऱ्या चेतन पारधीचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. जामिनावर मुक्त झाल्यास आरोपी फरार आरोपींची मदत करू शकतो. विशेष सरकारी वकील महेश मुळे यांचा युक्तिवाद. मीरा भाईंदर महापालिकेचा स्वच्छतेमध्ये देशामध्ये पहिला क्रमांक. कर्मचारी आणि अधिकारी हेच पुरस्काराचे खरे मानकरी. मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. घोडबंदर रस्त्यावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. उद्यापासून 11 तारखेपर्यंत अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी. गायमुख घाटामध्ये पावसाळ्यापूर्वी काम करून देखील रस्त्याची अक्षरशः चाळण. नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये स्वयंपुनर्विकासाच्या मार्गदर्शन शिबिराला उत्तम प्रतिसाद. भाजपचे सामाजिक कार्यकर्ते विजय साळे यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. वांगणी रेल्वे फाटकाच्या रस्त्याची दुरवस्था. वांगणेकरांना रोज खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. रस्ता दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. बदलापूर वालिवली अपघात प्रकरणी अखेर ट्रक चालकाला अटक. 2 ऑगस्ट रोजी एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकनं
3 ते 4 गाड्यांना धडक दिली होती. अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू. अमरनाथमध्ये शिवसेनेची मंगळागौर. आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या पुढाकारानं मंगळागौरचं आयोजन. कल्याण पश्चिमेमध्ये दगडाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अवघ्या 6 तासात चोरट्यांना वेड्या ठोकण्यात आले. कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचा डिजिटल फलक इंग्रजीमध्ये. बोर्ड प्रदूषण मंडळानं लावला असल्याची अभियंता रोहिणी लोकरे यांची माहिती. ठाणे जिल्ह्यामध्ये आदिम जातींची लोकसंख्या मोठी असल्यानं आदिवासी भवन उभारण्याची मागणी. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र वास्तूची गरज. पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी. पिंपरी चिंचवडमध्ये रेड झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा. पिंपरी चिंचवड पालिकेकडून मिळकत करामध्ये 50% कपात. पुण्यामधील नवले हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच. 8 महिन्यांपासून वेतन थकवल्यामुळे कर्मचाऱ्यांचं आंदोलन. पुण्याच्या नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा अखेर संप मागे. 8 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून पगार रखडल्यानं कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. नाशिकमधील सटाण्याच्या कमापीर बाबा या डोंगराजवळ बिबट्या जेरबंद. 2 महिन्यांपासून परिसरामध्ये बिबट्याची धुमाकूळ. बिबट्या जेरबंद झाल्यानं समाधान व्यक्त. नाशिकच्या देवळ्यामध्ये अवैध व्यावसायिकाविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. मटका, जुगार अड्डे तसंच गिरणा नदीपात्रामधून बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यामधील नर्मदेच्या काठावर असलेली स्पीड बोट रुग्णवाहिका परत देण्याचा निर्णय. या रुग्णवाहिकेला वार्षिक 98 लाखांचा खर्च, मात्र शासनाकडून मदत मिळत नसल्यानं बोट परत देणार. गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेतील सभागृहामध्ये शाळांच्या परिस्थिती आणि शिक्षणाबाबत आढावा घेण्यात आला. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.